केंद्र आणि राज्य सरकारच्या 4 लेबर कोड आणि कामगार विरोधात धोरणांच्या निषेधार्थ देशातील केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं आवाहन C2 नाशिक जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी केले. या अनुषंगाने आयोजित मेळाव्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आशा संघटनेच्या जिल्हा सचिव कॉम्रेड छाया जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संघटना मजबूत केल्याशिवाय सरकारकडून न्याय मिळणार नाही असे प्रतिपादन कॉम्रेड अरविंद शहापूर यांनी केले. सरकारच्या कामगार विरोधी धोरणांची माहिती देत त्यांनी मार्च अखेरपर्यंत मेंबरशिप पूर्ण करण्याचे आवाहन केले. यावेळी आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव कॉम्रेड संगीताताई भोये यांनी सांगितले की 12 फेब्रुवारीच्या संपात नाशिक जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून जिल्ह्यातील प्रलंबित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे. मेळाव्यात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. आशा आणि गटप्रवर्तकांना 30,000 रुपये किमान वेतन लागू करून मानधन देण्यात यावे. कोरोना काळातील थकीत प्रोत्साहन भत्ता त्वरित अदा करण्यात यावा. कमी शिक्षित महिलांवर ऑनलाईन कामांचा ताण टाकू नये. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत केलेल्या कामांचा 2 वर्षाचा थकीत मोबदला देण्यात यावा. एखाद्या कामाचा सर्वे पूर्ण होऊन मोबदला मिळाल्याशिवाय नवीन सर्वेचे काम देऊ नये. मेळाव्यात कॉम्रेड चंद्रकला गांगुर्डे यांनी आशा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आपले विचार मांडले. याचवेळी 2026 सालाची मेंबरशिप नोंदणी देखील करण्यात आली. या मेळाव्यात नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते. नाशिक जिल्हा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात 12 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे गोल्फ मैदान आशाच्या व गटप्रवर्तकांच्या मागण्यासाठी संप पुकारत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रभरातील सर्व आशा व गटप्रवर्तक सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व गटप्रवर्तक आणि आशाताई सहभागी होणार आहेत. त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत. आशा व गटप्रवर्तक यांना किमान 30,000 रुपये मानधन मिळावं किंवा आशाताईंनी आजपर्यंत कोविड काळामध्ये फ्रंट वर्कर म्हणून कामकाज केलेलं आहे, परंतु त्या संदर्भात लेटर काढून पुन्हा ते रद्द करण्यात आलेलं आहे. तो कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता आशाताईंना व गटप्रवर्तकताईंना त्वरित मिळावा. 5,000 दिवाळी बोनस मंजूर करण्यात आलेला होता, परंतु अद्याप तो देखील दिलेला नाही. तो 5,000 रुपये दिवाळी बोनसही देण्यात यावा. अशा प्रकारच्या विविध मागण्या आहेत. त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, पेन्शन लागू करा, PF कट करण्यात यावं. या प्रकारच्या अनेक मागण्यांच्या संदर्भात आम्ही 12 तारखेला मोठा आंदोलन छेडत आहोत. त्यामध्ये सगळं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार आहेत. इन्क्लाब जिंदाबाद. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरण व 4 लेबर कोड विरोधात देशातील केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून मला एक सांगायचे का ह्या देशातील महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील कामगारांनी नरेंद्र मोदी सरकारकडे कामगार कायद्यात बदल करा म्हणून अशी मागणी केलेली नाही, किंवा देशातील कामगार संघटना असतील, महाराष्ट्रातील कामगार संघटना असतील, यांनी देखील मागणी केलेली नसताना देखील नरेंद्र मोदींनी फक्त आणि फक्त कामगारांना गुलाम करण्याचे एक षडयंत्र म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मागणी केल्यानुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नरेंद्र मोदी सरकारला असे सांगितले की तुमच्या देशामध्ये आम्ही गुंतवणूक करायला तयार आहे, परंतु तुमच्या देशातील कामगार कायदे घातक असून ते आम्हाला अडचणीचे ठरत आहे. तुम्ही जर कामगार कायद्यामध्ये बदल केला तर आम्ही नक्कीच तुमच्या देशामध्ये गुंतवणूक करू. आणि या सांगण्यानुसार नरेंद्र मोदीने व महाराष्ट्रात अदानी अंबानीला मदत करण्यासाठी या कामगार कायद्यात बदल करून महाराष्ट्रातील आणि देशातील संपूर्ण कामगार वर्गाला गुलाम केलेले. आणि म्हणून आम्ही 12 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण औद्योगिक बंद करून सरकारचा निषेध करणार आहे. जोपर्यंत कामगार विरोधी 4 लेबर कोड मागे घेतले जात नाही तोपर्यंत नाशिक जिल्हा C2 संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA,
दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर